नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 21 मे 2026. ओके. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आलेली एक अपडेट पण पाहणार आहोत आणि उर्वरित ज्या महिला राहिल्या आहेत, ओके, ज्या महिलांना अजून थांबलेले हप्ते मिळालेले नाही आहेत मार्च आणि एप्रिल 2026चे, ते नेमके कधी मिळणार आणि मिळणारच आहेत का आम्हाला वगळण्यात आलं आहे, या सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. आणि कोणत्या महिलांना 3,000 मिळणार, किती महिलांचे पैसे बंद झाले आणि KYC बाबत सरकारने नियम नेमके अजून काय सांगितलेले आहेत आणि आता पुढे काय होणार, या सर्व मुद्द्यांवर मी आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. ओके. त्यामुळे एकदम सविस्तर गोष्टी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्य सरकारकडून आता मार्च आणि एप्रिल 2026च्या हप्त्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. वित्त विभागाने अधिकृत शासन निर्णय जारी करून एकूण 730.51 कोटी रुपयांचा सध्या निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये मार्च 2026साठी 365 कोटी, एप्रिल 2026साठी 365 कोटी असा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आता हा आलेला आहे. म्हणजेच आता हप्ते देण्याचा मार्ग तर मोकळा झालेला आहे. ओके. जो आपण म्हणतो ना GR आला त्यानंतरच आम्हाला पैसे मिळतात. ओके. त्यामुळे हा मार्ग तर आता मोकळा झालेला आहे. ओके. आता किती महिलांना पैसे मिळणार, ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांची KYC पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत. काही महिलांच्या खात्यात हे पैसे एकत्र जमा होऊ शकतात, तर काहींना वेगवेगळ्या तारखांना मिळू शकतात. जसं की तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आता जर समजा आज पैसे तुम्हाला 1,500 रुपये आले मार्चचे, तर उद्या लगेच तुम्हाला एप्रिलचे पैसे येऊन जातील. ओके. इथे तुम्ही सगळं वाचू सुद्धा शकता. ओके. आता पैसे येणार कधी याबद्दल जर सांगायचं झालं तर हे बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून सरकारने पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. ओके. 3रा आठवडा म्हणजे जवळजवळ आता सुरू होण्यास चालूच झालं आहे. ओके. त्यामुळे महिलांनी सतत आपले बँक खाते तपासत राहावे एवढंच सांगेल मी. म्हणजेच येत्या काही दिवसात पात्र महिलांच्या खात्यात, ज्या महिलांची KYC कंप्लीट आहे, ज्या महिलांना अजून हप्ते आलेले नाही आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये, त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची आता खूप शक्यता वर्तवली जात आहे. ओके. आता सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीत. ओके. हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. ओके. आता कसं सांगतो तुम्हाला, सरकार आणि प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की फक्त त्याच महिलांना आता हप्ता मिळेल ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ओके. जर KYC पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाहीत. म्हणून मी महिलांना तुम्हाला सांगतो, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचलेला असेल आणि जर तुम्हाला दोन्ही महिन्यांचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही सांगू शकता खाली कमेंटमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव हे सांगा. ओके. आणि KYC कंप्लीट असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा KYC कंप्लीट आहे पण 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, आणि जिल्ह्याचं तुमचं नाव नक्की सांगा. ओके. आता मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 70 लाख महिला यात अपात्र ठरलेल्या आहेत. पडताळणी मोहिमेनंतर राज्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. सुमारे 69 ते 70 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. पूर्वी या योजनेत जवळपास 2.46 कोटी महिला होत्या. आता पात्र महिलांची संख्या कमी होऊन सुमारे 1.77 ते 1.89 कोटींपर्यंत ही आलेली आहे. आता ही सारखी पडताळणी चालली आहे, व्हेरिफिकेशन चाललेली आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे काय झालं आहे, काही जिल्ह्यांमध्ये थोडासा उशीर लागत आहे पात्र महिलांना पैसे मिळण्यामध्ये. ओके. आता जसेही व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार, पडताळणी कंप्लीट होणार, लगेचच ज्या महिलांनी KYC कंप्लीट आहे, ज्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरतात, त्या महिलांना कन्फर्म पैसे येतील. थोडासा फक्त धीर धरा, नक्कीच तुम्हाला या आठवड्यामध्ये पैसे येऊन जातील. यातील बहुतेक महिलांची KYC अपूर्ण होती किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या, म्हणून या महिलांना वगळण्याचं काम सरकारने केलेलं आहे. ओके. आता KYC बाबत एक सूचना आहे. ओके. सरकारने आणि महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट सांगितलेले आहे की आता नवीन KYC साठी कोणतीही मुदत दिली जाणार नाही आहे. 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीखच होती, त्यानंतर तारीख देण्यात येणार नाही. त्यानंतर 30 एप्रिल 2026 पर्यंत सुधारणा करण्याची संधीसुद्धा देण्यात आली होती. आता त्यानंतर कोणतीही नवीन संधी उपलब्ध तर सध्या सरकारकडून करण्यात नाही आली. ओके. आता अफवांबद्दल सांगायचं झालं तर बहिणींनो, एकच लक्षात ठेवा, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जातात. जसं की पुन्हा KYC सुरू झाली आहे, जिल्हा कार्यालयात फॉर्म जमा करा, नवीन नोंदणी सुरू झाली आहे.
पण प्रशासनाने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट सांगितलेले आहे. ओके, त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कार्यालयात उगाच जाऊ नका परत EKYC करण्यासाठी किंवा नवीन फॉर्म देण्यासाठी. ओके, महिलांनी आता काय करावे सांगतो मी तुम्हाला. जर तुमची EKYC पूर्ण असेल तर आणि पैसे जर अजून नसतील आले तर या गोष्टी तुम्ही एकदा चेक करून बघा. सतत बँक खाते तुम्ही चेक करून बघा 1-2 दिवसाला. मोबाईलवर SMS नोटिफिकेशन चालू ठेवा, म्हणजेच की जर तुम्हाला वितरण आले, तुम्हाला 1500 रुपये जमा झाले की लगेच तुम्हाला एक SMS येऊन जातो 1500 रुपये ट्रान्सफर झाले म्हणून लाडक्या बहीण योजनेचे. ओके, त्यामुळे SMS तुम्ही चेक करत राहा. कोणत्याही ठिकाणी उगाचच पैसे देऊ नका की माझी योजना बंद झाली आहे का, एकदा बघा चेक करून. असं काय होत नाही. हे सरकारकडून तुम्हाला जेव्हा पैसे यायचे तेव्हा डायरेक्ट DBT थ्रू येईल. ओके, आणि जिल्हा कार्यालयात गर्दी करू नका. अजून नवीन फॉर्म EKYC सुरू झालेली नाही आहे. ओके, थेट पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके, आता मे महिन्याचा हप्ता येणार आहे का? ओके, तर हा हप्ता कधी येणार, तर सध्या सरकारने मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा निधी मंजूर केलेला तर आहे. मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सध्या महिलांना 3000 पर्यंतची रक्कम मिळण्याची जास्त शक्यता आहे आणि ही 3000 रक्कम मिळणारच आहे. ओके, तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन अपडेट्स, योजना, GR आणि ब्रेकिंग बाकीच्या न्यूजसाठी, राजकीय अपडेटसाठी माझ्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.